रामकृष्ण हरी. मी माझ्या आता डाळिंबाच्या बागेत आलेले आहे. हा बघा माझा डाळिंबाचा बाग 95 ते 96 दिवसाचा आहे. अशी सेटिंग झालेली आहे. असं एवढं असं असं झाडं फळ झालेलं आहे. आणि ही एका झाडाला एवढी अशी सेटिंग आहे. त्या झाडाला काहीच नाही, त्याला पण काही नाही. बाग धरून 95 ते 96 दिवस झालेले आहेत एप्रिल मारून. काही झाडं लहान आहेत, काही झाडं मोठी आहेत. तर थोड्या वेळाने ह्याला मी खायला लिक्विड पण सोडणार आहे. पाणी सोडलेलं आहे खाली. तुम्ही बघू शकता, हे असे नवते जे आहेत ना, 3-4 वेळा काढलेले आहेत. प्रत्येक वेळेला नवते काढून घ्यायचे असते. खूप काटे असतात बघा ह्याला. रक्त पण निघला काटा काढला, टोचलाही काढताना. शलाम चलाम शेवग्याच्या शेंगा पण डबल पीक आहे याच्यामध्ये. 4-5 दिवसाला एकदा शेंगा. याच्यामधून 1 क्विंटल म्हणजे 100 किलो शेंग 5 दिवसाला निघते. ते पण मी मार्केटला पाठवते. असं शेंगा पण भरपूर लागलेले आहेत. हे पहा, एक कोवळे आहेत अजून. पुढच्या तोडून झाले की मागं मोठ्या होतात. तर इथे त्यातून मी मशीनद्वारे 42-47 हे लिक्विड सोडणार आहे. लिक्विड खत आहे 42-47 म्हणून लिक्विड खत आहे, ते मी सोडणार आहे. गांडूळचे बेड लावलेले आहेत, त्याला असं सकाळी आणि संध्याकाळी पाणी मारावं लागतं.
याच्यामध्ये आतमध्ये गांडूळ आहेत, भरपूर मोठे झालेले आहेत. हे बॅलरमध्ये त्याचं जे खाली पाणी निघताना वर्मी वॉश थोडं बकेट लावलेले आहेत. तर बकेटमध्ये गळलं जातं आणि त्यातून उचलून याच्यामध्ये असं स्टोअर केलेलं आहे. ते आपण बागेला द्यायचं. ड्रीपद्वारे ते झाडांच्या मुळापर्यंत पोचतं. अशी माझी शेती आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं तर शेअर करा.